नमस्कार. अंबानगरी बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. अमरावती आणि परिसरातील काही ताज्या घटनांसह मी विवेक. बातमीपत्रात प्रारंभी एक नजर ठळक बातम्यांवर. हेडलाईन प्रेझेंटेड बाय बागडे ज्वेलर्स. आपल्या नात्यासारखाच अमूल्य दागिना म्हणजे बागडे ज्वेलर्स. जयस्तंभ चौक, अमरावती. 1981 पासून आपल्या सेवेत. विदर्भात 5 आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रे स्थापन करण्यात येणार. राज्य सरकारचा निर्णय. नागपूर जिल्ह्यात 3 तर अमरावती विभागात 2 केंद्र स्थापन होणार. संत्रा प्रक्रिया उद्योग केंद्राच्या घोषणेनंतर संत्रा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये दिलासा. वाढत्या प्रदूषणामुळे सामूहिकरित्या फटाके फोडण्याची संकल्पना. सामूहिकरित्या फटाके फोडण्यासाठी मनपाकडून मैदानाची निवड. मार्च-एप्रिल पर्यंत बेलोरा विमानतळाचं काम पूर्ण होण्याचा अंदाज. अमरावतीच्या विकासासाठी बेलोरा विमानतळ मैलाचा दगड ठरेल. खासदार राणा यांनी व्यक्त केला विश्वास. आणि आता सविस्तर वृत्त. विदर्भात 5 आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. राज्य सरकारनं नागपूर जिल्ह्यात 3 ठिकाणी आणि अमरावती विभागात 2 ठिकाणी संत्रा प्रक्रिया केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. विदर्भात नागपूर इथं 3 तर अमरावती जिल्ह्यात 2 अशा 5 ठिकाणी आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रे उभारण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. नागपूर जिल्ह्यातील नागपूर, काटोल आणि कळमेश्वर तसेच अमरावती जिल्ह्यातील मोर्शी आणि बुलढाणा या ठिकाणी ही केंद्रे उभारण्यात येतील. या केंद्रांमध्ये पॅक हाऊस, शीतगृह, व्हॅक्सिन युनिट असेल. या ठिकाणी तयार होणाऱ्या उपपदार्थांवरील प्रक्रियेच्या सुविधा उभारण्यात येतील. या योजनेचा लाभ सहकारी प्रक्रिया संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट, कृषी उत्पन्न बाजार समिती, खासगी उद्योग घेऊ शकतील. योजनेत येणाऱ्या प्रकल्पांसाठी अनुदान देण्यात येईल. प्रत्येक लाभार्थ्यांनी 15% स्वतःचा निधी खर्च करणे आवश्यक आहे. आवश्यकतेनुसार उर्वरित 85% बँकेकडून कर्ज मंजूर करून घ्यावे लागेल. प्रकल्पाच्या 50% मर्यादेपर्यंतचे अनुदान हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांच्या बँकेत जमा करण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे शेतकरी आनंदी आहे. दिवाळीनिमित्त मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात येतात. मात्र वेगवेगळ्या प्रकारच्या फटाक्यांमुळे प्रदूषणाच्या पातळीत अनपेक्षित वाढ होत असल्यानं आता सामूहिकरित्या एकाच मैदानात फटाके फोडण्याची संकल्पना पुढे आली आहे. त्यादृष्टीनं महापालिका प्रशासनानं खुल्या मैदानांची निवड केली आहे. दिवाळी हा आनंदाचा सण असला तरी फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे दरवर्षी नागरिकांच्या जीवावर बेतलेल्या घटना घडतात. याशिवाय प्रदूषणही वाढल्यानं विविध आजारांचा सामना नागरिकांना करावा लागतो. त्याच पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शासनानं फटाके खरेदी, विक्री आणि आतिषबाजी करण्याकरिता मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्या अनुषंगानं वायू प्रदूषणाचे दुष्परिणाम, स्वच्छ हवेचा श्वास घेण्याचा मानवी हक्क लक्षात घेऊन वैयक्तिक फटाके फोडण्यापेक्षा सामूहिकरित्या फटाके फोडण्याकरिता स्वतंत्र मेळावा मैदानाची निवड करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला प्राप्त झाले होते. त्या अनुषंगानं महापालिकेच्या 5ही झोनमधील उपअभियंत्यांकडून आतिषबाजीकरिता झोननिहाय जागा निश्चित करण्यात आल्या आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी वेगवेगळ्या ठिकाणी फटाके न फोडता प्रशासनानं निश्चित करून दिलेल्या खुल्या मैदानातच फटाके फोडून दिवाळी साजरी करावी, असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे. दरम्यान दिवाळीच्या दिवशी संबंधित मैदानांवर लक्ष ठेवण्यासाठी अग्निशमन विभाग आणि संबंधित विभाग प्रमुखांनाही आयुक्त देविदास पवार यांनी आदेश दिले आहे. खासदार नवनीत राणा यांनी बेलोरा विमानतळ विकास कामांची पाहणी केली. मार्च ते एप्रिलपर्यंत विमानतळाचं काम पूर्णत्वास जाणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. अमरावती जिल्ह्यातील उद्योग व्यवसाय भरभराटीसाठी आणि रोजगार निर्मितीसाठी हे विमानतळ मैलाचा दगड ठरणार असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. बेलोरा विमानतळाची 52 मीटर धावपट्टी, टर्मिनल बिल्डिंग, नाईट लँडिंग सुविधा प्रणाली, प्रवासी सुविधा, पार्किंग आदी बाबींची विकास कामे युद्धस्तरावर सुरू असून या कामांना फेब्रुवारी 2024 पर्यंत कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचे निर्देश खासदार नवनीत राणा यांनी दिले. यावर्षी शिर्डी गोंदियाप्रमाणे
जुन्या सिग्नल टॉवरचा उपयोग करून विमानसेवा सुरू करण्याचा आपला मानस असल्याचं खासदार नवनीत राणा यांनी यावेळी सांगितलं. देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्याप्रमाणे शिर्डी विमानतळाचं लोकार्पण केलं त्याच पद्धतीनं अमरावती जिल्ह्यातील बेलोरा विमानतळाचं लोकार्पण व्हावं आणि अमरावती जिल्ह्याच्या विकासाला एक नवी दिशा आणि नवी चालना मिळावी यासाठी आपण वरिष्ठ स्तरावर प्रयत्न करत असून लवकरच अमरावतीकर विमानात बसून हवाई सफर करतील असा विश्वास खासदार नवनीत राणा यावेळी यांनी व्यक्त केला. शहरात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाच्या जागेत सुरू असलेल्या अतिक्रमणाला आळा घालावा अशी मागणी करत युवक काँग्रेसच्या वतीनं उपवन संरक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आलं. अमरावती शहरात गेल्या एका महिन्यापासून वन्य प्राण्यांचा धुमाकूळ सुरू आहे. विदर्भ महाविद्यालय परिसरात बिबट्यानं धुमाकूळ घातला असून येथील नागरिक भयभीत झाले आहे. त्यामुळे सदर बिबट्याला जेरबंद करण्यात यावं अशी मागणी युवक काँग्रेसच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. दर्यापूर तहसील कार्यालयासमोर आदिवासी कोळी जमातीतर्फे आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणाचा आजचा 9वा दिवस असूनही प्रशासनानं दखल न घेतल्यामुळे समाज बांधवांनी प्रशासनाच्या विरोधात निषेध मोर्चा काढला. आदिवासी कोळी महादेव जमातीचे विशाल बागडे यांचं 1 नोव्हेंबरपासून दर्यापूर तहसील कार्यालय इथं आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणाचा 9वा दिवस असून अद्यापही शासन प्रशासनाने त्यांच्या उपोषणाची दखल घेतली नाहीये. याच निषेधार्थ आदिवासी कोळी महादेव जमातीच्या वतीनं उपोषण स्थळापासून निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात असंख्य कोळी बांधव सहभागी झाले होते. कोळी समाजाचा च्या कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या एसडीओचं 2003च्या कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या एसडीओचं 1976चा कायदा मोडणाऱ्या एसडीओचा प्रशासन झोपीचं सोंग घेऊन आम्हाला या ठिकाणी आमच्या रेखलांचं रक्त जाळत आहे. वास्तविक पाहता 1976च्या कायद्यानुसार आम्ही या ठिकाणी कोळी महादेवच्या जमातीच्या प्रमाणपत्रासाठी लायबल आहोत. या ठिकाणची एसडीओ 1976च्या अमेंडमेंट कायद्याची अवहेलना करत आहे. त्याच्या विरोधात मोर्चा तहसील एसडीओ कार्यालयापर्यंत आम्ही कोणत्याही जनरल सामान्य माणसाला आम्हाला त्रास देण्याची आमची इच्छा नाही. आमदारला जो कायद्यानुसार प्रमाणपत्र देण्याची मागणी आहे आमची ते येथील एसडीओ करत नाही. उलट पक्षी या कायद्याचा अपमान करून 1903च्या कायद्याचा अपमान करून सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाचा अपमान करून हायकोर्टाच्या निर्देशाचा अपमान करून या ठिकाणी कोळी आदिवासी जमातीच्या कोळी महादेव आदिवासी जमातीच्या लोकांना इथले एसडीओ एसबीसीचं कास्ट सर्टिफिकेट देत आहे. या अन्यायाची चीड म्हणून या समाज या ठिकाणी रस्त्यावर उतरलेला आहे. आज 9 दिवस झाले या समाजाचे लेकरं आपलं रक्त जाळत आहेत. तरी प्रशासनाला या शासनाचा आम्ही निषेध करतो. या एसडीओचा आम्ही निषेध करतो. या कलेक्टरचा आम्ही निषेध करतो. येथील पडताळणी समिती आमच्यावर अन्याय करत आहे त्याचा आम्ही निषेध करतो. या ठिकाणी जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या आम्हाला आरक्षण पाहिजे नाही. आम्हाला भारतीय संविधानानं दिलेलं आरक्षण या ठिकाणी एसडीओनी मान्य करावं आणि त्याचा न्याय देण्याची कारवाई सुरू करावी. 1995 पर्यंत आम्हाला आरक्षण दिलेलं आहे. 1995 पर्यंत आम्ही आदिवासी होतो तर आम्ही आता एसबीसी कसं झालो याचं उत्तर शासनानं द्यावं. राणा दाम्पत्यातर्फे अमरावती जिल्ह्यात गरजू गोरगरिबांना दिवाळीनिमित्त किराणा किटचं वाटप करण्यात येतं. आमदार बच्चू कडू यांनी दत्तक घेतलेल्या चांदूर बाजार तालुक्यातील बेलोरा गावातही राणा यांच्या किराणा किट पोहोचले आहेत. लाभार्थ्यांनी राणा यांचे आभार मानले आहेत. प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांचं बेलोरा हे मूळ गाव आहे. मात्र हे गाव आमदार रवी राणा यांनी दत्तक घेतलंय. गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी आमदार रवी राणा यांच्या निर्देशानुसार युवा स्वाभिमानच्या शिलेदारांनी बेलोरा गावात जाऊन 2200 कुटुंबियांना किराणा किटचं वाटप केलं. या किटमध्ये उच्च प्रतीची साखर, चणा डाळ, रवा, पोहे, शेंगदाणे, तेल, मैदा, मीठ, मसाले आदी 12 प्रकारचं सामुग्री असून ही सामुग्री बेलोरा गावात जाऊन वाटप करण्यात आली. आमच्या गावचा एक राजकीय नेता असून सुद्धा त्या नेत्यानं आजपर्यंत आमची दिवाळी कशी होते याची साधी विचारपूस केली नाही. मात्र गरिबीची जाण असणाऱ्या आमदार रवी राणा यांनी आपल्या मतदारसंघात नसून सुद्धा या गावाची दखल घेतली आणि आम्हाला घरपोच किराणा दिला अशा भावना व्यक्त करून गावकऱ्यांनी कृतज्ञतापूर्वक आमदार रवी राणा यांचे आभार मानले.
यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात. Gold Update is brought to you by Trimurti Gold and Silver House. Gold Update is brought to you by Trimurti Gold and Silver House. पापा, इतनी बारिश में बाहर कहाँ जा रहे हो? अरे बेटा, वो अपने यूसीएन का रिचार्ज करवाने जा रहा हूँ. अरे पापा, रिचार्ज के लिए यूसीएन की ऑनलाइन रिचार्ज की सुविधा उपलब्ध है. हाँ, क्या बात कर रही हो? हाँ पापा, आप फोन पे, गूगल पे, पेटीएम ऐसे किसी भी यूपीआई ऐप से ऑनलाइन रिचार्ज कर सकते हैं और आपके द्वारा किया गया पेमेंट आपके केबल सर्विस प्रोवाइडर तक इमीडिएट पहुंच जाएगा. और तो और भारत सरकार ने भी अब 5,000 से ज्यादा के पेमेंट को ऑनलाइन अनिवार्य कर दिया है. अब ऑनलाइन रिचार्ज से यूसीएन का हर पेमेंट होगा आसान और बेहतर. तो डिजिटल तकनीक चुने और हमें सहकार्य करें. विश्रांतीनंतर बातमीपत्रांच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 37व्या नॅशनल गेम्स मिनी गोल्फ मिक्स डबल इव्हेंट आणि सिंगल इव्हेंटमध्ये अमरावतीतल्या खेळाडूंनी भरीव कामगिरी केली आहे. या खेळाडूंनी सुवर्ण आणि रजत पदक प्राप्त करत अमरावतीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. भारत सरकारच्या क्रीडा विभाग मंत्रालयातर्फे गोवा इथं आयोजित 37व्या नॅशनल गेम्स स्पर्धेत मिनी गोल्फ या खेळात सहभागी होत मिक्स डबल इव्हेंटमध्ये अमरावती येथील टोपेनगर भागातील रहिवासी असलेले पवन डोईफोडे यांनी नेत्रदीपक कामगिरी बजावत सुवर्णपदक प्राप्त केलं आहे. सोबतच मिनी गोल्फ या खेळात सिंगल इव्हेंटमध्ये रोहित नांदुरकर यांनी रजत पद पटकावलं आहे. त्यांच्या या सुयशाबद्दल आमदार सुलभाताई खोडके यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. दरम्यान सुलभाताई खोडके यांच्या हस्ते दोघांचाही शॉल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पवन डोईफोडे आणि रोहित नांदुरकर यांच्या मित्रपरिवारातर्फे मिठाईचं वाटप करून आनंद व्यक्त करण्यात आला. चवीच्या जगात वेगळं स्थान असलेलं अमरावतीतलं रघुवीर कुटुंब गेल्या 6 वर्षांपासून आपल्या ग्राहकांना सोन्याच्या वरखाची बनवलेली मिठाई उपलब्ध करून देत आहे. यंदा त्यांनी गोल्डन फ्लॉवर सादर केला आहे. अमरावतीत मिठाईचं दुसरं नाव म्हणजे रघुवीर कुटुंब. गेल्या 6 वर्षांपासून रघुवीर कुटुंबानं ग्राहकांना सोन्याच्या वर्कची बनवलेली मिठाई उपलब्ध करून दिली आहे. यंदा त्यात नवीन दुवा जोडून गोल्डन फ्लॉवर सादर करण्यात आला आहे. सुमारे 11,000 रुपये किलो या मिठाईची किंमत आहे. या मिठाईला ग्राहकांची पसंती मिळते आहे. ग्राहक चवीची कल्पना करून रघुवीरकडे येतात. अशा स्थितीत ग्राहकांनी संकल्प केला पाहिजे. हे लक्षात घेऊन काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न आम्ही नेहमीच केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून यंदा गोल्डन फ्लॉवर नावाची मिठाई बनवण्यात आली आहे. यामध्ये मामरा बदाम, काजू, पिसोरी पिस्ता, शुद्ध केसर, राजस्थानी कौशल कारागीर यांनी बनवलेली शुद्ध 24 कॅरेट सोनेरी वर्कनं सजवलेली ही मिठाई ग्राहकांना पसंतीस पडते आहे, असं रघुवीर मिठाईतर्फे सांगण्यात आलं. त्यांच्या या मिठाईला इतर राज्यातही पसंती मिळते आहे. या गोल्डन फ्लॉवर मिठाईशिवाय इतर मिठाई देखील इथं उपलब्ध आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनकार्यापासून प्रेरणा घेऊन अमरावती श्री गुरुदेव सेवाश्रम ट्रस्टच्या वतीनं दर गुरुवारी पहाटे प्रभात फेरी काढण्यात येते. वसुबारसच्या पर्वावर या गुरुवारी ही प्रभात फेरी काढण्यात आली. या विना मार्ग कोणी नाही शांतीचा. या विना मार्ग कोणी
या विना मार्ग कोणी नाही. ते प्रत्येक याच्यामध्ये श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात, काम कुठेच करत नाही आणि श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात. आपण खूप विनंत्या करतो, आता हिवाळीचा मौसम आहे, आपल्या घरासमोर आपण कचरा हा आपल्याला चांगला दिसत नाही. आपण विनंत्या करतो प्रार्थना रामधुनची घोषणा. आपण सर्वांनी मागून ईश्वरा सदा तुम्ही आम्हासने सत्या. पूजनीय श्री गुरुदेव आणि सामुदायिक रामधून करता उपस्थित उपासकांनो भगिनींनो, यानंतर रामधूनच्या महत्त्वावर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा एक फार मोठा उद्देश होता की आपल्या देशाची प्रगती झाली पाहिजे, आपल्या देशातला समाज हा उन्नत झाला पाहिजे, तळागाळातील लोक हे समृद्धीनं नांदले पाहिजेत आणि बंधुभाव निर्माण झाला पाहिजे. ह्या उद्देशाने राष्ट्रसंतांनी सामुदायिक प्रार्थना, ध्यान आणि रामधून ह्या प्रणाली सुरू केल्या आहेत. आणि त्या उद्देशाने हे जे अमरावतीमधील आमचं श्री गुरुदेव सेवाश्रम ट्रस्ट राधानगर हे जे केंद्र आहे, हे सातत्याने ह्या सर्व प्रकारच्या प्रणाली राबवत आहेत. आणि ह्या प्रणालीमध्ये खूप सारे लोक, बहुसंख्य लोक भाग घेत असतात. संध्याकाळी जवळपास 70 ते 75 लोक सामुदायिक प्रार्थनेला असतात. त्यानंतर सकाळी 5 वाजता ध्यानाला सुद्धा 20 ते 25 लोक उपस्थित असतात आणि ह्या रामधूनला सुद्धा बरेचसे लोक उपस्थित असतात. ह्या उपक्रमामध्ये आम्ही शहरातील म्हणजे रस्त्यांची स्वच्छता आणि लोकांमध्ये राष्ट्रसंतांचं साहित्य आणि त्यांचा उपदेश यांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी खूप सारे प्रयत्न केले आहेत. आमच्या ह्या मंडळातर्फे अमरावती शहरामध्ये आम्ही राष्ट्रसंतांचं साहित्य प्रसारित करण्याकरता जवळपास आम्ही 50,000 कुटुंबांना भेटी दिल्या आहेत आणि ह्या कुटुंबाला आम्ही राष्ट्रसंतांचं साहित्य वाटप केलं आहे आणि यामुळे जवळपास 2 लाख लोकांना याचा फायदा मिळालेला आहे आणि त्याचा दृश्य असा परिणाम आम्हाला दिसत आहे. लोकांचे विचार दिवसेंदिवस आता बदलत आहेत. राष्ट्रसंतांच्या प्रेरणेने ते समाजाचं चांगलं कार्य करत आहेत. त्यांच्या वर्तनामध्ये सुधारणा होत आहे आणि समाजातील गुन्हेगारीचं प्रमाण त्यामुळे कमी होण्यास मदत होत आहे. तर हे अतिशय राष्ट्रसंतांचं महान कार्य ह्या ठिकाणी आम्ही करण्याचा प्रयत्न करीत आहोत. राष्ट्रसंत आम्हाला हे काम करण्यास सदोदित प्रेरणा देऊत हीच आम्ही गुरुचरणी प्रार्थना करतो. ऐन दिवाळीच्या काळात मुख्य बाजारपेठेत दुकानं थाटणाऱ्या छोट्या दुकानदारांवर अकोला मनपा कारवाई करते आहे. अकोला मनपाकडून ही कारवाई थांबवण्यासाठी आमदार अमोल मिटकरी रस्त्यावर उतरले. मिटकरींनी या व्यावसायिकांसाठी चक्क रस्त्यावर ठिय्या दिला. या लोकांकडून हात जोडून विनंती आहे की या लोकांना त्रास देऊ नका. मॅडम तुम्हाला माझी हात अकोला महानगरपालिकेच्या वाहतूक विभागाच्या वतीने वाहतूक विभागाला आम्ही विनंती 4 दिवसापूर्वी केली होती की कुंभारवाड्यामधले जे गोरगरीब लोक आहेत त्यांना दिवाळीच्या 3 ते 4 दिवसापर्यंत व्यवसाय करता यावा. मात्र इथे ट्रॅफिकची अडचण आहे असं महानगरपालिकेकडून सांगितलं गेलं. 3 दिवसावर दिवाळी येऊन ठेवलेली असताना कर्ज काढून जर इथला तळागाळातला गोरगरीब माणूस व्यवसाय करत असेल आणि त्याला ट्रॅफिकसारखी शुल्लक अडचण कारण महानगरपालिका दाखवत असेल तर याबद्दल मी तीव्र नाराजी व्यक्त करून संविधानिक पद्धतीनं इथं ठिय्या आंदोलन केलं. त्यामध्ये पोलीस प्रशासनाने मला सहकार्य केलं आणि उपायुक्त गीता बंजारी मॅडम यांनी स्वतः या ठिकाणी कबुली दिलेली आहे की
ट्रॅफिकची अडचण जी असेल ती बॅरिकेड्स लावून सोडवल्या जाईल आणि या गोरगरीब लोकांना त्यांनी व्यापार करायला आज सर्वांसमक्ष होकार दिल्यामुळे मी इथून ठिय्या आंदोलन परत घेतोय. मी महानगरपालिकेचे प्रशासनाचे आभार मानतो आणि विनंती पण करतो की परत या लोकांना उठवण्याचा प्रयत्न करू नका. यांचे माल फेकणे, पोते फेकणे असं जर कोणी केलं तर हे आंदोलन आम्ही आणखी तीव्र पद्धतीनं पुढे नेणार. किमान वेतन आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांसाठी आशा आणि गटप्रवर्तकांनी राज्यात 18 ऑक्टोबरपासून बेमुदत संप पुकारलाय. याच अनुषंगानं गुरुवारी आशा आणि गटप्रवर्तकांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करत शहर पोलीस ठाण्यात जेलभरो आंदोलन केलं. मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास दिवाळी आझाद मैदानावर साजरी करू असा इशारा आंदोलकांनी दिला. आणि तुम्हाला आम्हाला डिटेल करायसाठी 5 महिला जरी असं तरी भरपूर झाल्या असल्या आणि दाखवत होते 5 आणि हे इतके आलेल्या 500 महिला आणि त्यांना डिटेल केलं सोडून द्यायची गरज पोलीस स्टेशनला यायची गरज नव्हती. तरी पण तुम्ही आले, तुम्हाला त्रास झाला हरकत नाही. तुम्ही या ठिकाणीच आपलं हे आम्ही तुम्हाला नोट करून तुमचा जो आंदोलनाचा जो निवेदन आहे त्याची कॉपी आमच्याकडे घेतलेली आहे आणि आम्ही ते सरकारकडे पाठवत आहोत. त्यांचं समायोजन व्हायला पाहिजे आणि दिवाळी बोनस भेटायला पाहिजे. आम्ही 13-14 वर्ष झाले आज आम्ही थोड्या 10-10 रुपयासाठी कामं करून राहिलो आणि सरकार आमच्याकडे काही लक्ष देऊन राहिले. आम्ही वारंवार आंदोलन करून सरकारला सांगून राहिलो, पण आता सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर आम्ही डायरेक्ट आता दिवाळी आमची मुंबईलाच साजरी करू. गेल्या 18 ऑक्टोबरपासून या महाराष्ट्रातल्या 70,000 आशा वर्कर आणि 3,500 गटप्रवर्तक ह्या बेमुदत संपावर गेलेल्या आहे. अत्यंत रास्त अशा मागण्या घेऊन ह्या आशा आणि गटप्रवर्तक संप यांनी पुकारलेला आहे. आज जवळपास 22-23 दिवस झालेत, परंतु या सरकारनं या त्यांच्या मागण्यांकडे साधी सहानुभूतीपूर्वक चर्चा करूनसुद्धा त्यांच्या काही मागण्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे. त्यामुळं या संतप्त झालेल्या महिला आहेत. आज त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्ता रोको करून आज जेलभरो केलेला आहे. किमान वेतन, सामाजिक सुरक्षा, दिवाळी बोनस भेट आणि गटप्रवर्तकांचं कंत्राटी कर्मचाऱ्याप्रमाणे सुसूत्रीकरण करून त्यांचं सेवेत समायोजन करावं अशी त्यांची एक प्रमुख मागणी आहे. सरकारनं आरोग्यमंत्र्यांनी 1 तारखेला एक मिटिंग घेऊन त्याच्यामध्ये 15,000 रुपये आशा वर्करला आणि 21,000 गटप्रवर्तकांना मानधनवाढ केली. 2,000 रुपये बोनससुद्धा देण्याचं कबूल केलं, परंतु अद्यापपर्यंत त्यांनी कुठलाही शासन निर्णय निर्गमित केलेला नाही. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. हेडलाईन प्रेझेंटेड बाय बागडे ज्वेलर्स. आपल्या नात्यासारखाच अमूल्य दागिना म्हणजे बागडे ज्वेलर्स, जयस्तंभ चौक, अमरावती. 1981 पासून आपल्या सेवेत. विदर्भात 5 आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रे स्थापन करण्यात येणार. राज्य सरकारचा निर्णय. नागपूर जिल्ह्यात 3 तर अमरावती विभागात 2 केंद्र स्थापन होणार. संत्रा प्रक्रिया उद्योग केंद्राच्या घोषणेनंतर संत्रा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये दिलासा. वाढत्या प्रदूषणामुळे सामूहिकरित्या फटाके फोडण्याची संकल्पना. सामूहिकरित्या फटाके फोडण्यासाठी मनपाकडून मैदानाची निवड. मार्च-एप्रिल पर्यंत बेलोरा विमानतळाचं काम पूर्ण होण्याचा अंदाज. अमरावतीच्या विकासासाठी बेलोरा विमानतळ मैलाचा दगड ठरेल. खासदार राणा यांनी व्यक्त केला विश्वास. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.